मागच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटचं मॉडेल आन्सर जे आहे ते ब्रेकडाऊन केलं होतं. आजच्या क्लासमध्ये आपल्याला 12वी अर्थशास्त्राचं मॉडेल आन्सर डिस्कस करायचं आहे. मॉडेल आन्सर्स म्हणजे काय की 12वीचा बोर्डाचा पेपर झाल्यानंतर महाराष्ट्र बोर्डामार्फत काही अशा प्रकारचं एक उत्तरपत्रिका प्रत्येक शिक्षकांजवळ जाते, जे बोर्डाचे पेपर चेक करत असतात. आणि ते बोर्डाचे पेपर चेक करत असतात तो प्रत्येक टीचर ह्या उत्तरपत्रिकेतील जो आन्सर दिलेला आहे किंवा ज्या प्रकारे आन्सर ह्या उत्तरपत्रिकेत दिलेला आहे त्याच प्रकारचे जर आन्सर स्टुडंटने लिहिलेले असतील किंवा मिळतं जुळतं आन्सर लिहिलेले असतील तर मार्क्स देत असतात. तर आपल्याला एक्झॅक्ट आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की महाराष्ट्र बोर्ड विद्यार्थ्याकडून अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये कशा प्रकारची उत्तर अपेक्षित असतात, जे तुम्ही उत्तरे पाठांतर केलेले आहेत तेच उत्तरे महाराष्ट्र बोर्ड स्टुडंट कडून एक्सपेक्ट करत असतात. कशा प्रकारची उत्तर तुम्ही लिहाल तर तुम्हाला मार्क्स पडतील, या प्रत्येक गोष्टीविषयी आजच्या क्लासमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. ऑल राईट, आता व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदरच मी काही गोष्टी क्लिअर करतो की ह्या प्रकारचे जे प्रश्नपत्रिका असतात ते फक्त आणि फक्त कॉलेजच्या शिक्षकाकडे येत असतात. बट एक्झामच्या टाइम मध्ये आपल्या DA2 अकॅडमीची जे स्टुडंट बेस असतो, जो व्हॉट्सअपवर ऍट दॅट मोमेंट कनेक्ट असतो, तो 10,000 पेक्षा 15,000च्या जवळपास स्टुडंट बेस असतो, जे की एक्झामच्या टाइमला DA2 अकॅडमी सोबत कनेक्ट असतात. आणि त्या सर्व स्टुडंट्स पैकी कोणत्या तरी एका स्टुडंट्सने अशा गोष्टी आम्हाला शेअर करत असतात. आता त्या स्टुडंट्स कडून हे डॉक्युमेंट कुठे येतात, त्यांच्या कॉलेजच्या सरांनी त्यांना दिलेले असतात आणि मग ते आम्हाला शेअर करतात आणि मग आम्ही त्याच्याशी रिलेटेड गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगत असतो. आता काही वेळेस हे सर्व शेअरिंग प्रोसेस होत असताना जे फोटोज काढणारे शिक्षक असतात त्यांच्या मार्फत क्लिअर फोटोज येत नाहीत, त्यामुळं कुठं ना कुठं आपल्याला विजिबिलिटीला थोडंसं प्रॉब्लेम येते. मागचं जे अकाउंटचं पेपर होतं त्याचं जे मॉडेल आन्सर होतं त्याचं ओरिजिनल प्रत माझ्याकडे होती, त्यामुळं विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी क्लिअर दिसले. याची जी ओरिजिनल प्रत आहे ते माझ्याकडे नव्हती, बट मला फक्त आणि फक्त फोटोज आलेत आणि ते फोटोज येत असताना कुठं ना कुठं मोबाईल क्रॉस धरण्यात आलेला आहे, कुठं पेज व्यवस्थित आलं नाही, ब्लर आलेला आहे. तरी सुद्धा त्याला व्यवस्थित क्रॉप वगैरे करून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याही मोमेंटला तुम्हाला इमेज क्लिअर नसेल त्यावेळेस मी ओरली सांगेन. ओके, चला आता अर्थशास्त्रामध्ये जो सर्वात पहिला पेपर होता 2023 चा पेपर तुम्ही ऍट दिस मोमेंट बोर्डावर बघू शकता. तर पहिला प्रश्न होता, खालील विधाने पूर्ण करा. बरोबर आहे, 5 प्रश्न येत असतात, 4 तुम्हाला ऍट दिस मोमेंट स्क्रीनवर दिसायलेत आणि एक बाजूच्या पेजवर आहे. आता इथं काही प्रश्न दिलेले आहेत, याचे उत्तर लिहित असताना तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना काही अडचणी येणार नाही. सर्वच्या सर्व विद्यार्थी आहेत, या प्रश्नाचं उत्तर आहे एकदम व्यवस्थितरित्या ते लिहितील, त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये इथं प्रॉब्लेम जाणार नाही. बट महाराष्ट्र बोर्ड जे आहे ते विद्यार्थ्याकडून एक्सपेक्ट करत असते की बाबा तुम्ही फक्त आणि फक्त नंबर टाका आणि आन्सर लिहा किंवा रिकाम्या जागा भरा. तुम्ही पूर्णच्या पूर्ण विधान लिहून त्या रिकाम्या जागा भरामध्ये अचूक उत्तर लिहायचं. जसं की पहिल्याचं उत्तर होतं किंमत सिद्धांत, अपुरी बचत, घटते वाढते असते, व्यस्त संबंध. हे पहिल्या 5 चे उत्तर आहे. ओके, त्याच्यानंतर 2023 बोर्डामध्ये दुसरा प्रश्न आला होता की विसंगत शब्द ओळखा, फाइंड ऑड वन आउट. जसं आता इथं एक आलं होतं, एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, एकूण खर्च, सीमांत खर्च, हे 3 आले होते, सॉरी 4 गोष्टी आले होते. चेक करा. प्राप्तीच्या संकल्पनामध्ये एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, एकूण खर्च, सीमांत प्राप्ती. तर ह्याच्यामध्ये आता ऑड वन कोणतं आहे, एकूण खर्च आहे, तर तुम्हाला डायरेक्ट नंबर टाकून एकूण खर्च तिथं लिहायचा आहे. ह्या 5 ही याच्यामध्ये जर चेक कराल तर कुठं ना कुठे एक ऑड असते. त्या प्रत्येकाचे आन्सर जे आहेत ते तुम्हाला काही या पद्धतीने तिथे लिहावं लागतात. एवढं जरी लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळून जातात. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न होता, अर्थशास्त्रीय परिभाषिक शब्द सुचवा. ऑब्जेक्टिव्ह जे असतात, ऑब्जेक्टिव्ह जास्त अवघड जात नसतात. ऑब्जेक्टिव्हचे आन्सर सर्व विद्यार्थ्यांना माहिती असतात. बट ऍक्च्युअल मध्ये प्रॉब्लेम चालू होते प्रश्न क्रमांक दुसरा, तिसरा, चौथा पासून, ते कुठं ना कुठं थोडंसं अवघड जात असते. आता क आहे अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा. जसं की पहिला शब्द इथे तुम्ही चेक करू शकता, किमतीतील बदलाव, सॉरी, एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांची दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन. राईट, एका विशिष्ट कालखंडात. आता हा राष्ट्रीय उत्पन्नाचा आहे. उत्पादन पद्धतीनुसार जे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येते त्याच्यामध्ये सुद्धा 2 पद्धती आहेत. तर आता याचा आन्सर लिहित असताना काय लिहायचं आहे, याचा आन्सर लिहित असताना
तुम्हाला लिहायचं आहे राष्ट्रीय उत्पन्न, राईट, मागणी, त्यानंतर किंमत लवचिकता, मक्तेदारयुक्त आणि कालोपयोगिता. ऑल राईट, ती जी व्याख्या होती ती कशाची व्याख्या होती? राष्ट्रीय उत्पन्नाची ती व्याख्या होती. ओके, डन. त्याच्यानंतर विधाने व तर्क प्रश्न सोडवा. विधाने व तर्क प्रश्न सोडवा हा अर्थशास्त्रामध्ये मॅक्सिमम मुलांना अवघड जाणार आहे, कारण जोपर्यंत तुमचा अभ्यास योग्य पद्धतीने होत नाही तोपर्यंत तुम्हाला येत नाही. ओके, आता इथं जे विधाने व तर्क प्रश्न होते याचे आन्सर चेक करा. काय अशा पद्धतीचे ते विधाने वगैरे आहेत. मोठं आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर अपकमिंग क्लासमध्ये डिस्कस करूयात. बट त्याचे आन्सर लिहित असताना तुम्हाला काही अशा पद्धतीने त्याचे आन्सर्स लिहायचे आहेत. तुम्ही जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर ऍट दिस मोमेंट तुम्ही याचे फट दिशा एकदम व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्यायचे. मी बाजूला सरकेन. काय अशा पद्धतीनं तुम्हाला विधाने व तर्क प्रश्न लिहायचे. खूप साऱ्या मुलांचे कंप्लेन येत असतात की सर विधाने व तर्क प्रश्न एकतर अवघड आहेत पण त्याचा आन्सर कसं लिहायचं, तर त्याचा आन्सर असं लिहायचं आहे. दोन्ही विधान सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. एक तर योग्य स्पष्टीकरण असते किंवा नसते, तुलना करायची असते. ओके, याचा अभ्यास कसं करायचा? एक्झामच्या पुढे DA2 अकॅडमी मार्फत लाईव्ह स्ट्रीम होते, त्यामध्ये मी तुम्हाला 30 ते 40 असे विधाने व तर्क प्रश्न देतो. तेवढंच सॉल्व्ह करा. बाकी इतर दुसरं तिसरं काहीच तुम्हाला करायचं नाही. ज्यांना ज्यांना डाऊट आहे विधान व तर्क प्रश्नाचा आन्सर तुम्हाला कसं लिहायचं आहे, तर काही अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचा आहे. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट जो प्रश्न आहे तो आहे, चेक करा. प्रश्न दुसरा, जस्ट 1 सेकंड. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. तुम्ही बघताय की ते स्ट्रगल आहे, कारण इमेजेस जे होते ते ऍक्च्युअल मध्ये माझ्याजवळ क्लिअर आले नव्हते. वेडे वाकडे इमेजेस आले होते, तरी सुद्धा मी त्याला प्रॉपर पद्धतीने अरेंज करून तुम्हाला शो करण्याचा प्रयत्न करत आहे. PDF मागू नकाच, झालं एवढं एकच काम करा, कारण तुम्हाला व्हिडिओ बघूनच ते गोष्ट कव्हर करायचं आहे. PDF सेंडच करू शकत नाही मी याचं. ओके, डन. चला चेक करा काय सांगितलेलं आहे. प्रश्न दुसरा, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. ओके, आता इथे तुम्हाला 5 प्रश्न आलेले आहेत. पहिला आहे, एका टेबल विक्रेत्याने 2000 प्रति टेबल याप्रमाणे 15 टेबलांची विक्री केली, त्यापासून त्याला 3000 रुपये मिळाले. तुम्हाला असं वाटतंय का की पुरवठा या धड्यातून हा प्रश्न आहे, राईट? एकूण प्राप्तीबद्दल इथं चर्चा चालू आहे, तरी सुद्धा आपण चेक करूयात स्पष्टीकरण मध्ये काय सांगितलेलं आहे. याचं उत्तर लिहित असताना, आता उत्तर लिहित असताना तुम्हाला काय लिहायचं आहे? खालील उदाहरणामध्ये जी संकल्पना दिलेली आहे त्या संकल्पनेचं नाव काय? संकल्पनेचं नाव आहे एकूण प्राप्ती, राईट? तर आता एकूण प्राप्ती लिहिल्यानंतर तुम्हाला जे आहेत 1 गुण मिळेल. एक आन्सर जर व्यवस्थित दिलात, म्हणजे आता इथे चेक करा, तुम्हाला 5 पैकी कोणतेही 3 सोडवायचे, ऑल राईट, आणि 3 सोडवल्यानंतर तुम्हाला 2 मार्क आहेत. मग आता हे 2 मार्क कशा कशासाठी असतात? आता तुम्ही जे एकूण प्राप्ती लिहिलं त्याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क असते, संकल्पना ओळखलीत. त्याच्यानंतर जे स्पष्टीकरण तुम्ही देता, त्या संकल्पनेच्या आधारे स्पष्टीकरण देता, त्याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क इथे दिलेला आहे. संकल्पना ओळखण्यासाठी 1 मार्क आणि स्पष्टीकरणासाठी 1 गुण. आता ते जे राहिलेले 1 गुण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं असताना एक तर तुम्ही त्याचा अर्थ लिहू शकता, राईट, आणि एक तर स्पष्टीकरण देऊ शकता. जेवढेही विद्यार्थी व्हिडिओ पाहिलेत, संकल्पना ओळखून स्पष्ट करामध्ये तुम्हाला कंपल्सरी संकल्पनाचे स्पष्टीकरण देत असताना 2 मुद्द्यामध्ये स्पष्टीकरण द्यायचं आहे. एकूण, आता याचं एकूण प्राप्ती कशाला म्हणतात आणि त्या एकूण प्राप्तीमध्ये समावेश असणाऱ्या घटनांचा तुम्हाला तिथं उल्लेख करायचा आहे. काहीही करून स्पष्टीकरण 2 पॅराग्राफ मध्ये तुम्हाला द्यायचे. छोटे छोटे 3-3 ओळीचे 2 पॅराग्राफ असेल तरी मोर दॅन इनफ आहे. ओके, डन. त्याच्यानंतर बाकी फरक स्पष्ट करा. आता अर्थशास्त्रामध्ये प्रश्न दुसरा ब असतो, फरक स्पष्ट करा, जे तुम्हाला 6 मार्काला असतो. फरक स्पष्ट करा मध्ये जे 6 मार्क तुम्हाला मिळवायचे असतील तर कोणतेही 3 फरक स्पष्ट करा सोडवावे लागतात. आता सर्वसाधारणपणे मॅक्सिमम मुलं जे आहेत ते एकक लवचिक मागणी आणि जास्त लवचिक मागणीकडे जातात, त्याच्यानंतर साठा पुरवठाकडे जातात आणि मागणी ठेवी आणि मुदत ठेवीकडे जातात. साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक ज्यांचा अभ्यास झालेला आहे तेच सॉल्व्ह करते, आणि राष्ट्रीय उत्पन्नाची
राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती हे सुद्धा सोपं आहे. बट हे दोन जे आहेत ज्यांचा अभ्यास झाला त्यांनीच करतील, अदरवाइज मॅक्सिमम जण पहिला, तिसरा आणि पाचवा करतील. आता आन्सर लिहित असताना तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं आहे, तर आन्सर लिहित असताना का अशा पद्धतीने लिहायचं आहे. आय नो की क्लिअर दिसत नाहीये कारण इमेजेस तशी आहे जे की सुरुवातीला मी व्हिडिओ मध्ये सांगलेलं आहे. ओके, आता थोडक्यात काय, जे 2 मार्क आहेत त्यापैकी 1 मार्क असतो अर्थला आणि 1 मार्क असतो फरकला. म्हणजे थोडक्यात काय की आता समजा जर तुम्ही साठा आणि पुरवठा या दोन्हीचा फरक स्पष्ट करायला लिहायला स्टार्ट केलं, तर साठा म्हणजे काय याचा अर्थ आणि पुरवठा म्हणजे काय याचा अर्थ. अर्थ हा मुद्द्याचं नाव असायला पाहिजे आणि मध्ये जे लिहिता स्पष्टीकरण ते तुम्ही व्याख्या लिहिलात तरी चालेल. जर तुम्हाला अर्थ येत असेल तर अर्थ लिहा, व्याख्या येत असेल तर व्याख्या लिहा आणि नंतर एक फरक लिहायचा. जसं की आता इथं साठा आणि पुरवठा दिलेला आहे, फरक ह्याच्यामध्ये काय लिहू शकता की साठा हा जो आहे तो अलौकिक असतो, राईट. पुरवठा हा एक प्रवाही संकल्पना आहे असं सुद्धा लिहू शकता. त्यानंतर साठा हा पुरवठ्या अगोदरची स्टेप आहे, पुरवठा हा साठ्यातून करण्यात येतो असं सुद्धा लिहू शकता. किंवा पुरवठ्यापेक्षा साठा जास्त असतो आणि पुरवठा हा साठ्यापेक्षा कमी असतो, असं कोणताही एक फरक तिथं लिहा, तुम्हाला मार्क मिळतात. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ओके, अतिशय महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला टोटल 5 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. 5 पैकी कोणतेही 3 सॉल्व्ह करायचे. चेक करा कोणते कोणते प्रश्न मागच्या वर्षी आले होते. जसे की सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व कोणत्याही 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत. यावर्षी बिंदू पद्धत येऊ शकते. बिंदू पद्धतचा व्हिडिओ YouTube चॅनलवर टाकलेला आहे, ऑलरेडी सर्च करून घ्या. ओके, त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची कोणतेही 4 वैशिष्ट्ये, भारतातील नाणे बाजाराच्या 4 समस्या, घटत्या सीमांत उपयोग सिद्धांत. आता सिद्धांताचे 4 अपवाद. आता याचा आन्सर लिहित असताना कसं कसं लिहायचं चेक करा. बोर्ड एक्सपेक्ट करत असते काही अशा पद्धतीचा आन्सर. आय टोल्ड यू बिफोर दॅट की इमेजेस जे आहेत ते मी खूप स्ट्रगल करून जोडलेलं आहे. ओके, तरी सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता हा शेवटचा प्रश्न आहे या ह्याच्यातील की घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे 4 अपवाद. आता हे जे 4 अपवाद आहेत ते चेक करा कोणते कोणते 4 अपवाद आहेत. छंद, कंजूस व्यक्ती, व्यसन, सत्ता आणि पैसा. दिसत नसेल तरी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जस्ट समजून घ्या. ओके, आता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना हे पॉइंट जे आहेत छंद, व्यक्ती, कंजूस व्यक्ती, व्यसन, सत्ता, पैसा हे तिथे यायला पाहिजे, कंपल्सरी तिथे यायला पाहिजे. जसं की आता इथं जर काही क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा चेक करा. जसं की पहिला शब्द होता सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व, ज्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे किंमत निर्धारण, मुक्त बाजार अर्थव्यवस्था, विदेशी व्यापार, आर्थिक प्रारूपांची निर्मिती, असं काही तिथं मुद्दे जे आहेत जे तुमच्या पुस्तकीतले आहेत. तुमची जी अर्थशास्त्राची पुस्तक आहे, हे बघा अशा प्रकारचे तुमची जे बोर्डाचे पुस्तक आहे, याच पुस्तकातले मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत. या पुस्तकीच्या बाहेरचे मुद्दे कोणतेच लिहायचे नाहीत. सर मुद्दे म्हणजे काय, जसे की आता उदाहरणार्थ इथे एक प्रश्न होता राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये, राईट. तर स्थूल आर्थिक संकल्पना हा जो मुद्दा आहे हा तुम्हाला कंपल्सरी तिथे लिहायचा आहे. स्थूल आर्थिक संकल्पना हे मुद्दे जे आहेत तिथे तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न होता खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाहीत ते सकारण स्पष्ट करा. आता एक गोष्ट माय मिस्टेक थोडं सांगायची राहून गेली, ते म्हणजे प्रश्न 3 मध्ये चेक करा, 3 एकूण 5 प्रश्न विचारलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 3 तुम्हाला लिहावयाचे आहेत. तर आता एक प्रश्न लिहिलात तर 4 मुद्दे. तर इथे जे मुद्दे जर पाहतात पुस्तकीमध्ये दिलेले जे मुद्दे आहेत ते तुमच्या पुस्तकातले कोणतेही 4 ते 5 मुद्दे तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर लिहित असताना लिहायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त मुद्दे तुम्हाला लिहायचे नाहीत कारण सोपा प्रश्न आहे. ओके, त्यानंतर सकारण स्पष्ट करामध्ये चेक करा सहमत आहात का असहमत आहात. सकारण स्पष्ट करा. त्याच्यामध्ये सर्वात पहिले बघा काय सांगण्यात आलेलं आहे. पहिला प्रश्न आहे पुरवठ्याच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत. व्यापार तोल आणि व्यवहार तोल या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. आता याचं सकारण स्पष्ट करत असताना कोणते कोणते मुद्दे यायला पाहिजेत
ते चेक करा. आता इथं जर पाहताल तर काही प्रश्न जे आहेत ते ऍक्च्युअल मध्ये फरक स्पष्ट करा मधले आहेत, बट ते तुम्हाला सहमत असहमत मध्ये आलेले आहेत. म्हणजे एक्झॅक्टली कसं, जसं की व्यापार तोल आणि व्यवहार तोल हा सहमत असहमत मधला प्रश्न आहे. सॉरी, फरक स्पष्ट करा मधला प्रश्न आहे. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र सुद्धा फरक स्पष्ट करा मधला आहे. बट इथं ते तुम्हाला कशाच्या स्वरूपाने आलेले आहेत, सकारांमध्ये आलेले आहेत. मग अशा वेळेस याचं आन्सर कसं लिहायचं, व्यवस्थित ऑब्झर्व करा. जेव्हाही दोन फरक स्पष्ट करा तुम्हाला सहमत असहमत या प्रश्नामध्ये टाकण्यात येतात, त्यावेळेस उत्तर लिहित असताना चेक करा तुम्ही त्या विधानाशी सहमत असाल तर मग त्या विधानाशी सहमत आहे म्हणून लिहायचं. जसं की आता व्यापार तोल आणि व्यवहार तोल दोन्ही एकसारखे गोष्टी आहेत असं तिथं म्हणलेलं होतं आय थिंक, राईट. ह्या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत असं म्हणलं होतं, राईट. व्यापार तोल हा भाग वेगळा आहे आणि व्यवहार तोल हा भाग वेगळा आहे, राईट. तर या विधानाशी सहमत आहात. मग आता सहमत आहात म्हणल्यानंतर तुम्हाला तिथं सहमत असहमतला 3 मार्क आहेत, बरोबर. आता हे 3 मार्क तुम्हाला कसं कसं मिळू शकतात, ह्या सहमत आहेला विधान लिहिल्यानंतर व्यापार तोलचा अर्थ आणि स्पष्टीकरणासाठी तुम्हाला 1.5 मार्क आहेत, व्यवहार तोलचा अर्थ व स्पष्टीकरणासाठी तुम्हाला 1.5 मार्क आहेत. म्हणजे जर हा प्रश्न फरक स्पष्ट करामध्ये आला असता तर तुम्ही या असं 2 भाग केला असता, राईट. एकीकडे व्यापार तोल लिहिला असता आणि एकीकडे व्यवहार तोल लिहिला असता. मग ह्याचा व्यापार तोलचा अर्थ, व्यवहार तोलचा अर्थ, याचं जे स्पष्टीकरण आहे ते इकडे लिहिलं असता, याचं स्पष्टीकरण जे आहे ते या साईडला लिहिला असता, राईट. बट इथं तेच जे अर्थ व स्पष्टीकरण जे आहेत ते तुम्हाला सहमत असहमतच्या ह्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. आता सर एक्झॅक्टली परीक्षेमध्ये लिहायचं कसं, अर्थशास्त्राचा पेपर किंवा एक्झॅक्ट पेपर प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे, काय काय मुद्दे बोर्ड एक्सपेक्ट करत आहेत ते तर आम्हाला माहित झालं, पण आम्ही लिहायचं कसं, त्याच्यासाठी तुम्ही YouTube वर जाऊन सर्च करा पेपर प्रेझेंटेशन ऑफ इकॉनॉमिक्स बाय DA2 अकॅडमी. ऑटोमॅटिकली तुम्हाला आपल्या क्लासचा व्हिडिओ सापडून जाईल. ओके, डन. त्याच्यानंतर आता चेक करा बाकीचे जे काही क्वेश्चन्स आहेत, जसे की पुरवठ्याच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत. तर आता पुरवठ्याच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत, सहमत असहमत मध्ये महाराष्ट्र बोर्ड तुमच्याकडून काय एक्सपेक्ट करत असते, तर सहमत असहमत मध्ये तुम्हाला लिहायचं आहे की वरील विधानाशी मी सहमत नाही. आणि मग अपवाद लिहायचे, कोणता अपवाद आहेत, श्रमाचा पुरवठा, कृषी उत्पादने, रोख रकमेची तीव्र गरज, नाशवंत वस्तू आणि दुर्मिळ वस्तू. आता हे एकूण पुरवठ्याच्या नियमाला असणारे एकूण अपवाद आहेत. एकूण किती अपवाद आहेत चेक करा. श्रमाचा पुरवठा, कृषी उत्पादने, रोख रकमेची तीव्र गरज, नाशवंत वस्तू आणि दुर्मिळ वस्तू, असे एकूण 5 अपवाद पुरवठ्याच्या नियमाचे आहेत. तर त्या 5 पैकी कोणतेही 3 अपवाद तुम्हाला तिथे लिहायचे आहेत का, 3 मार्कासाठी आहे, 3 अपवाद लिहायचं. आता श्रमाचा पुरवठा हा थोडस जास्त स्पष्टीकरण द्यावं लागते, त्यामुळं ते लिहू नका. तुम्ही डायरेक्ट जे आहे बाकीचे जे राहिलेले 4 आहेत त्यातून कोणतेही 3 तुम्ही लिहून टाकायचे. ओके, त्यानंतर इथं सुद्धा चेक करा निर्देशांक अर्थशास्त्रीय दृष्ट्या खूप महत्वपूर्ण आहे. यस, निर्देशांक जो आहे तो अर्थशास्त्रीय दृष्ट्या खूप महत्वपूर्ण आहे. मग आता इथं तुमच्याकडून काय एक्सपेक्ट करायला की निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्व तुम्हाला लिहायचे. या विधानाशी मी सहमत आहे असं लिहायचं आणि मग निर्देशांकाचे जे अर्थशास्त्रीचं महत्व आहे, योग्य धोरण ठरवणे, कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास, भविष्यातील आर्थिक घडामोडी, जेवढेही मुद्दे आहेत त्यापैकी कोणतेही 3 मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न येतो तो म्हणजे प्रश्न 5वा, जो की सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. कंपल्सरी आहे, इझी आहे. ज्याही मुलाला फुकटमध्ये 4 मार्क घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. थोडा अभ्यास केलात तर 4 काय, हा जो पूर्णचा पूर्ण प्रश्न आहे तो 8 मार्काला आहे. 8च्या 8 मार्क तुम्हाला पडू शकतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित लक्ष द्या. खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहित असताना कशा पद्धतीने लिहायचं, इथं तुम्हाला घटत्या सीमांत उपयोगितेचा जो सिद्धांत आहे त्यातील तुम्हाला सांगितलेली आहे. जसं की इथं चेक करा, एकूण उपयोगिता,
जेव्हा उपभोक्ता वस्तूच्या पहिल्या नगाचे सेवन करतो त्यावेळेस एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता सारखी असते, राईट. त्याच्यानंतर एकूण उपयोगिता 6 आहे आणि दुसऱ्या वस्तूचे उपभोग केल्यानंतर जे मिळणारी एकूण उपयोगिता दिलं नाहीये, बट सीमांत उपयोगिता दिलेला आहे. सीमांत उपयोगिता कसं काढायचं की दुसऱ्या वस्तूचे सेवन केल्यानंतर जे उपयोगिता असते आणि सीमांत उपयोगिता म्हणजेच काय की मागच्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता त्याच्यापेक्षा किती जास्त मिळालं. ऑलराईट, हे तर तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना येतेच येते. सरळ सरळ इथं 11 लिहून टाकायचं. 11 कसं आलं ते सांगायची गरज नाही. आता महाराष्ट्र बोर्ड काही अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर लिहायला सांगते. चेक करा. ऍज इट इज तक्ता तुम्हाला लिहायचा आहे आणि आन्सर तुम्हाला लिहायचे आहे. जसं की इथे चेक करू शकता, वस्तूच्या पहिल्या नगाचे सेवन केलं तेव्हा एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता सारखी असते. जेव्हा उपभोक्ता दुसऱ्या वस्तूच्या नगाचे सेवन करतो, दुसऱ्या वस्तूच्या नगाचे सेवन केल्यानंतर पहिल्या नगाचे सेवन केल्यानंतर जेव्हा दुसऱ्या नगाचे सेवन करतो तेव्हा एकूण उपयोगिता झालेली जेवढी वाढ असते त्या वाढीला सीमांत उपयोगिता असे म्हणतात. दुसऱ्या वस्तूचे सेवन केल्यानंतर किती झाली? 11. कितीनं वाढ झाली? 5 न वाढ झाली. ओके, हा तक्ता जो आहे ते तुम्हाला इझिली येऊन जातो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे काही प्रश्न विचारलेले असतात. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. काय असते ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. ऑलराईट, आणि काय अशा पद्धतीने आन्सर जे आहे तुम्हाला तिथं लिहावयाचे आहेत. 0 आणि ऋण हे दोन त्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आहेत. मग तुम्हाला ऍज इट इज जे आहे हा वाक्य पूर्ण लिहायचा आहे. हा जो वाक्य आहे तो ऍज इट इज पूर्ण लिहायचा आहे आणि मग इथं तुम्हाला एकूण उपयोगिता असं लिहून 0 असते असं लिहायचं आहे. डन, शबाश. चला नेक्स्ट, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येत असतो तो कंपल्सरी एक आकृती येत असते. जसं की हा जो आहे हा मागणीची लवचिकताची जी आकृती असते ती आहे. मागणीच्या किंमत लवचिकतेचे जे 5 प्रकार आहेत त्या 5 प्रकाराची ही आकृती आहे, जे की जेवढेही बिग बुल बॅचचे स्टुडंट आहेत त्यांना सुद्धा येते आणि जे YouTube वरचे स्टुडंट आहेत या आकृतीचा व्हिडिओ YouTube वर टाकलेला आहे, चेक करून घ्यायचं. ओके, आता याचं उत्तर कसं लिहायचं? क या बिंदूवर मागणी अधिक लवचिक आहे, ब या बिंदूवर मागणी एकक लवचिक आहे. तुम्हालाही माहित आहे की कोणत्या बिंदूवर मागणी कशी असते. बस तुम्हाला याचा आन्सर जो आहे नंबर टाकायचा आहे. जर सत्य असेल तर पहिले विधान सत्य आहे म्हणून लिहायचं आहे, असत्य असेल तर असत्य लिहायचं आहे. विधाने पूर्ण लिहित बसायचं नाही, डायरेक्ट नंबर टाकायचा आणि आन्सर देऊन टाकायचा. ओके, त्याच्यानंतर तिसरा जो आहे तिसरा प्रश्न त्याच्यातलाच तुम्हाला एक उतारा दिलेला असतो आणि ते दिलेला उतारा पाहून तुम्हाला उत्तरे द्यायची असतात. आता उतारामध्ये चेक करा. पहिला प्रश्न आहे निर्देशांकाचा अर्थ सांगा, जे की त्या उतारामध्येच कुठं ना कुठे दिलेला असते. निर्देशकाचा वापर कोणास होतो ते सुद्धा उतारामध्ये दिलेलंच असते. ओके, कोणास होतो काय नाही ते. आणि तिसरा प्रश्न आहे वरील उताराविषयी स्वमत लिहा. आता स्वमत म्हणजे काय? पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. तुम्हाला स्वतःच्या मनावर त्या पॉइंट विषयी जे पण वाटते ते तुम्हाला लिहायचं आहे. मॅक्सिमम मुलं ज्यांचा अभ्यास झालेला आहे ते थोडं मनाचं लिहितात, ज्यांचा अभ्यास झालेला नाही ते त्याच पॅरेग्राफ मधून काही ना काही उचलून टाकतात, मार्क मिळतात तुम्हाला. ओके, त्याला 2 मार्क असतात. आणि जर उतारा वाचून उत्तरे दिलात तर उत्तरे देत असताना बघा, आता पहिला प्रश्न इथं काय होतं की निर्देशांकाचा अर्थ सांगा. तर अर्थ सांगत असताना छोटासा अर्थ सांगायचं नाही, चांगलं व्यवस्थित अर्थ सांगायचं. काय अशा पद्धतीने अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. भौगोलिक स्थान वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये इत्यादीच्या सापेक्ष बदलांसाठी किंवा बदललेले प्रमाण दाखविण्यासाठी वापरले जाणारे तंत्र म्हणजे निर्देशांक होय. निर्देशांकाचा वापर कोणासाठी करण्यात येतो हा दुसरा प्रश्न होता. तर निर्देशांकाचा वापर कोणासाठी होतो? अर्थतज्ञ, शेतकरी, व्यापारी, शासक, शिक्षण तज्ञ आणि मजूर संघाचे पुढारी या सर्वांना आपापल्या क्षेत्रातील योजना आखणे आणि कार्यान्वित करण्यासाठी करण्यात येतो. आता हे दोन्ही प्रश्नाचे जे उत्तर इथे लिहिण्यात आलेलं आहे हा मनानं नाही, हातात पॅराग्राफ मध्ये जे माहिती दिलेली आहे त्यामध्येच कुठं ना कुठं उत्तर होते. आता तिसरा प्रश्न होता वरील उताराविषयी स्वमत लिहा, जे की महाराष्ट्र बोर्डाच्या मॉडेल आन्सर मध्ये स्वमत दिलेलं नसते. त्यामुळे सर जे सुद्धा आहे जर विद्यार्थ्यांना लिहिलेलं दिसेल योग्य प्रकारे तर राईट करून 2 मार्क तिथं देतात. बट जर समजा विद्यार्थी 100 पैकी 100 किंवा 99 च्या जवळपास कुठे जात असेल आणि मग अशा परिस्थितीमध्ये
त्यानं जर हा प्रश्न अटेम्प्ट केला असेल तर कुठं ना कुठं त्याचं मुद्दामून 1 मार्क कट करण्याचा प्रयत्न ते करतात. त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही त्या उताराच्या नादाला लागल्यापेक्षा पहिले जे 2 प्रश्न आहेत ते व्यवस्थित तुम्ही अटेम्प्ट करा. त्याच्यामध्ये तुम्हाला तंतोतंत मार्क पडतात, ते मार्क कटू शकत नाहीत. ऑलराईट, डन. समजा तुम्हाला ह्या 3 प्रश्नापैकी एखादा एक येत नसेल, डाऊट असेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही उताराकडे जा, चांगलं लिहा, मार्क पडून जातात तुम्हाला. त्याच्यानंतर प्रश्न 6व्या बद्दल आतापर्यंत मी जवळपास खूप साऱ्या व्हिडिओज मध्ये चर्चा केलेली आहे, खूप वेळेस सांगितलेलं आहे, तरी सुद्धा आणखी एक वेळेस सांगतो, कधी कोणता विद्यार्थी कोणता व्हिडिओ बघते काय सांगता येत नाही. प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारण्यात येतात. 3 पैकी कोणतेही 2 लिहायचे असतात. एक जर व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला 8 मार्क मिळतो. ओके, 8 मार्क मिळतो. 16 मार्कासाठी हा शेवटचा प्रश्न असतो. त्यात पहिला प्रश्न आलेला आहे, मागणीच्या नियमाचे अपवादासहित स्पष्ट करा. दुसरा आलेला आहे, मक्तेदारीचा अर्थ सांगून वैशिष्ट्य स्पष्ट करा. तिसरा आलेला आहे, सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे. आता याच्यामध्ये हा एक जो प्रश्न आहे, मागणीचा नियम अपवादासहित स्पष्ट करा, तेच कुठं ना कुठं चुकू शकते. बाकी दोन्ही क्वेश्चन्स जे आहेत तुम्हाला फक्त पॉइंट लिहायचे. जसं की आता मक्तेदारीचे अर्थ सांगून वैशिष्ट्य, प्रस्तावना लिहायची, मक्तेदारीची व्याख्या लिहायची, डायरेक्ट वैशिष्ट्य लिहायचं, एकच विक्रेता, किंमत करता, हे पूर्ण त्याचे वैशिष्ट्य लिहून टाकायचं. चेक करा तुमच्या पुस्तकात जेवढेही मुद्दे सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्हाला फक्त आणि फक्त 8 मार्कासाठी 6 मुद्दे अपेक्षित आहेत. किती मुद्दे अपेक्षित आहेत? 6 मुद्दे. नीट लक्ष द्या. सर प्रश्न तर आहे 8 मार्काला, मग आम्हाला फक्त 6 मुद्दे का लिहायचे आहेत? कारण 1 मार्क असतो प्रस्तावनेसाठी, 1 मार्क असतो अर्थ व व्याख्यासाठी, आणि राहिलेले 6 मुद्दे आहेत ते तुम्हाला स्पष्ट करावे लागतात. त्यामुळे मी कंटिन्युअसली विद्यार्थ्यांना सांगत असतो की जर एखाद्या प्रश्नामध्ये 8 ते 10 मुद्दे दिले असतील, 12 मुद्दे दिले असतील, तर कंपल्सरी 8 पाठ करत चला. का? म्हणजे 8 मुद्दे पाठ केल्यानंतर पुन्हा 2 आपल्याला विसरायचे सुद्धा आहेत. बरोबर आहे. तुम्ही मुद्दे पाठ केला 6, मग त्यातून 2 विसरला, लक्षात किती येतील? 4. तुम्ही 8 पाठ करा, त्यातून 2 विसरून जा, आणि मग राहिले किती? 6. ऑटोमॅटिकली तुम्हाला मार्क्स मिळतात. ओके, आता वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत? एकच विक्रेता, पर्याय वस्तूंचा अभाव, प्रवेशावर निर्बंध, पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण, किंमत करता, मूल्यभेद, उद्योग संस्था, हाच त्याचा उद्योग. आता एवढे जे मुद्दे दिलेले आहेत त्यापैकी कोणतेही तुम्ही 6 लिहा, तुम्हाला मार्क्स पडतात. त्याच्यानंतर सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची जी कारणे आहेत ते चेक करा. शासनाच्या कार्यात वाढ, लोकसंख्येत वेगाने होणारी वाढ, वाढते शहरीकरण, संरक्षण खर्चातील वाढ, लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार, भाववाढ, असे कोणतेही 6 मुद्दे तुम्हाला लिहायचे. त्यासाठी तुम्हाला किती गुण मिळतात? 8 गुण तुम्हाला मिळतात. राईट, डन. आता इथं चेक करा, मक्तेदारीचा अर्थ साठी तुम्हाला 2 गुण दिलेले आहेत. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची जी कारणे आहेत, आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रस्तावना लिहायची आहे. प्रस्तावना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लिहायची आहे, आणि सार्वजनिक खर्च म्हणजे काय ते सुद्धा लिहायचे आहेत. मार्क्स पडतात. आता इथं फक्त आणि फक्त 8 गुण म्हणलेले आहेत. मे बी इथं प्रिंट मिस्टेक आहे, कारण जे आहे ते स्पष्ट आहे की तुम्ही जर 8 मुद्दे लिहिलात, मग काही काही टीचर्स काय करतात माहिती आहे का? यांना प्रस्तावना लिहिली नाही, यांना व्याख्या लिहिली नाही, याचे मार्क कट करा असं म्हणतात. त्यामुळं तुम्हाला सजेस्ट करेन मी की एक्झाम मध्ये 8 मार्काचा प्रश्न अटेम्प्ट करत असताना कंपल्सरी प्रस्तावना लिहा आणि व्याख्या लिहा. त्याच्यानंतर मी सर्व विद्यार्थ्यांना सजेस्ट करत असतो की माइंड मॅप तयार करा, ज्याच्यामुळे काय होते की विद्यार्थ्याला पाठ असलेले सर्वच्या सर्व मुद्दे तो त्याच्यामध्ये लिहून टाकतो. आणि समजा वेळेअभावी जर एखाद्या एक मुद्द्याचं एक्सप्लेनेशन त्याला लिहिता आलं नाही, किंवा त्याच्या अगोदरच पेपर काढून घेण्यात आलं, तरी सरांना कळते की बाबा या विद्यार्थ्यांना पूर्णच्या पूर्ण 8च्या 8 मुद्दे त्या माइंड मॅप मध्ये लिहिलेले आहेत. वेळेअभावी त्याला पूर्ण लिहिता आलं नाही, म्हणजे याला पाठ होतं पण वेळ पुरला नाही, म्हणून सर समटाइम्स असं मन मोठं करून मार्क देऊ शकतात. ओके, डन. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे, मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. आता मागणीचा नियम ज्यावेळेस अपवादासह स्पष्ट करा म्हणते,
महाराष्ट्र बोर्ड तुमच्याकडून काय काय एक्सपेक्ट करते चेक करा. सर्वात पहिला ते तुमच्याकडून एक्सपेक्ट करत आहेत की तुम्ही त्या मागणीचा नियम लिहित असताना प्रस्तावना लिहाल, त्याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क आहे. विधान लिहाल, विधान म्हणजेच काय, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत कमी झाली की मागणी वाढते, किंमत वाढली की मागणी कमी होते, याला विधान म्हणतात. याच्यासाठी किती गुण आहेत, याच्यासाठी 2 गुण आहेत. त्यानंतर तक्ता आकृतीचे स्पष्टीकरण, याच्यासाठी किती गुण आहेत, 2. म्हणजे कोष्टक आणि आकृती तयार करायची, त्याच्या साहाय्याने स्पष्टीकरण करायचे, 2 मार्क मिळतात. क्वेश्चन मध्ये तुम्हाला अपवाद लिहा म्हणलेला आहे, तर गृहीतके थोडक्यात सांगायचं, गृहीतकासाठी 1 मार्क असतं आणि अपवादसाठी 2 गुण असतात. सर समजा प्रश्नामध्ये आम्हाला असं म्हणलं मागणीचा नियम गृहीतकासहित स्पष्ट करा, तर मग गृहीतकासाठी 2 गुण असतात, अपवादसाठी 1 गुण असते. म्हणजे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत, मागणीचा नियम किंवा पुरवठ्याचा नियम जर 8 मार्काला आला तर अज्युम करून चला की तुम्हाला त्या तिन्ही नियमाचे गृहीतके आणि अपवाद परीक्षेमध्ये लिहायचे. किती किती अपवाद लिहायचे आहेत, 4 अपवाद आणि 4 गृहीतके लिहायचे आहेत. आता इथं अपवादासह स्पष्ट करा म्हणलेलं आहे, तर अपवादाचं विश्लेषण थोडं जास्त लिहायचं आहे, गृहीतकाचं विश्लेषण थोडं कमी लिहायचं आहे. ओके, जर गृहीतकासहित स्पष्ट करा म्हणलं तर गृहीतकाचं विश्लेषण जास्त, अपवादाला थोडक्यात समारोप करायचं. ऑलराईट, आय होप या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूप किंवा मॉडेल आन्सर द्वारे तुम्हाला एक्झॅक्ट कल्पना आली असेल की महाराष्ट्र बोर्ड कशा पद्धतीने पेपर चेक करण्यात येते, कशा पद्धतीचे ते क्वेश्चन आन्सर्स आहेत ते एक्सपेक्ट करत असतात. राईट, आणखी जर काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. या पूर्णच्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण 2023 बोर्डाचं कॉन्फिडेन्शियल जे आहे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दोन्ही ब्रेकडाऊन केलं. नेक्स्ट याच्यानंतर मला जर मिळालं तर OCM चं डेफिनेटली मी व्हिडिओज करेन त्याच्यावर. ऑलराईट, आणि जर कोणते शिक्षक हा व्हिडिओ पाहत असतील तर ते सुद्धा आमच्या क्लासचा जो व्हॉट्सअप नंबर आहे, आय नो मला गॅरंटीड आहे ते करणार नाही, तरी सुद्धा चुकून माकून एका शिक्षकाच्या मनात दया आली, ज्या कॉलेजवर काम करत आहेत, तर ते शिक्षक सुद्धा सेंड करू शकतात. ओके, डन. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आणखी काही गोष्टी आपण डिस्कस करूया. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. युट्यूबची नवीन पॉलिसी आलेली आहे, ज्याच्यामध्ये जेही व्ह्यूअर्स एखाद्या चॅनलच्या व्हिडिओजला लाईक करतात किंवा सबस्क्राईब करतात तर मागच्या 15 दिवसातले जे चांगले चांगले व्हिडिओज आहेत चॅनल त्यांच्या पुढे आणते, युट्यूब त्यांना प्रमोट करते. जर तुम्ही एखाद्या चॅनलला सबस्क्राईब करत नसून फुकट की मजा जर घेत असाल तर मग त्या चॅनलचं चांगलं कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. ओके, तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. आणखी कोणत्या कोणत्या व्हिडिओज विषयावरचे तुम्हाला पाहिजे तुम्ही नक्की कमेंट करा. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाळा, बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.